स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीनं घरफोडीबाबत शोध मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार वैभव पाटील यांना खबरांमार्फत माहिती मिळाली की काही घरफोडे चोरीचा माल विक्रीसाठी निर्माण चौकात घेऊन येणार आहेत। त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचला। दरम्यान तिथं आलेल्या राजकुमार वासिम मलिक वयवर्ष 29 राहणार अष्टविनायक चौक राजारामपुरी कोल्हापूर, विपुल वासिम मलिक वयवर्ष 26 राहणार तासगाव रोड जाधव कॉलनी उजळवाडी तालुका करवीर, आदित्य भीमराव दिंडे वयवर्ष 23 राहणार नौशा मारुती मंदिर जवळ दत्त गल्ली राजारामपुरी कोल्हापूर यांना पकडले। यावेळी त्यांच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम, गॅस टाकी, मोबाईल, ज्युपिटर मोपेड गाडीचा समावेश आहे। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। या 3 चोरट्यांकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, विशाल खराडे आदींनी कारवाई केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.